उपदेशक अध्याय 3 वचन 1 ते 22। प्रत्येक गोष्टीस उचित काळ, सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो। भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो, जन्मसमय व मृत्यूसमय, रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो, वधण्याचा समय व बरे करण्याचा समय, मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो, रडण्याचा समय व हसण्याचा समय, शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय, धोंडे फेकून देण्याचा समय व धोंडे गोळा करण्याचा समय, आलिंगन देण्याचा समय व आलिंगन देण्याचे आवरून धरण्याचा समय असतो, शोधण्याचा समय व गमावण्याचा समय, राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो, फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय, मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो, प्रेम करण्याचा समय व द्वेष करण्याचा समय, युद्ध करण्याचा समय व सख्य सोडण्याचा समय असतो। मनुष्य ज्यासाठी कष्ट करीतो त्यात त्याला काय लाभ? मानवजातीस कष्ट देव भोगावयास लावित असतो ते मी पाहिले आहे। आपापल्या समयी होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनविली आहे। त्याने मनुष्याच्या मनात अनंत कालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे। तरी देवाचा आधीपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही। मनुष्यांनी आमरण सुखाने राखावे व हित साधावे यापुरते इष्ट त्यास काही नाही, हे मला कळून आले आहे। तरी प्रत्येक मनुष्याने खावे प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे, ही देवाची देणगी आहे। मला हे देखील समजून आले की देव जे काही करीतो ते सर्व काळ राहणार, ते अधिक करिता येत नाही व उणे करिता येत नाही। मनुष्याने त्याचे भय धरावे म्हणून देव असा क्रम चालवितो। जे काही होत आहे ते पूर्वीच होऊन चुकले आहे आणि जे काही होणार आहे ते आधीच होऊन चुकले आहे, आणि देव गत गोष्टी पुन्हा आपल्या पुढे आणितो। जीवनातील अन्याय शिवाय या भूतलावर न्यायाचे स्थान पाहावे तर तेथे दुष्टता आहे, धर्माचे स्थान पाहावे तर तेथे दुराचार आहे। मी आपल्या मनात म्हटले, देव धार्मिकाचा आणि दुष्टाचा न्याय करेल, कारण हर एक गोष्टींचा व हर एक कामाचा नेमलेला समय आहे। मी आपल्या मनात म्हटले, देव हे असे मानव पुत्राकरिता करीतो ते ह्या हेतूने की त्यांना कसोटीस लावावे आणि आपण केवळ पशु आहो असे त्यांस कळून यावे। मानव पुत्रावर प्रसंग येतात तसेच पशुवर येतात, दोघांवरही एकच प्रसंग येतो। हा मरतो तसाच तोही मरतो, या सर्वांचा प्राण सारखाच आहे। पशुपेक्षा मनुष्य काही श्रेष्ठ नाही, कारण सर्व काही व्यर्थ आहे, सर्व एकाच स्थानी जातात, सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे व सर्व पुन्हा मातीस मिळतात। मानवजातीचा प्राण वर जातो आणि पशुजातीचा प्राण खाली जमिनीत जातो की काय, हे कोणास ठाऊक। यावरून मी असा विचार केला की मनुष्याने आपले व्यवसाय करून सुख मिळवावे, यापरते इष्ट त्याला काही नाही। त्याच्या वाट्यास एवढेच आहे, त्याच्या मागे जे काही होणार त्याने पाहावे, म्हणून त्याला परत कोण आणील? आमेन।